सुरू करायचा. 1 2 3 स्टार्ट. ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, ज्याला आपल्या अस्तित्वाचा अर्थ सापडला असा सिद्धार्थ. त्यांना सर्वजण डॉक्टर म्हणून हाक देतात. जगण्यात सहजता, आचरणात चरित्र संपन्नता, मनाचा खुलेपणा, सतत ऊर्जावान कुटुंब वात्सल्य असलेला सदाबहार सिद्धार्थ कांबळेंचा आज 69वा वाढदिवस आहे. त्यांच्या कार्याचा आणि आठवणीचा अमूल्य ठेवा आपल्या पुढे सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सिद्धार्थ कांबळे यांचा जन्म नागपुरातील एका गरीब घरात 2 फेब्रुवारी 1956 साली झाला. वडील जीवन नारायणजी कांबळे हे त्यावेळी मिल कामगार म्हणून काम करत होते, तर आई विमल कांबळे या शिवणकाम करणे, जीवनाचे डब्बे पुरवणे ही कामं करायची. 3 बहिणी, 2 भाऊ, आई वडील असा त्यांचा परिवार होता. डॉक्टर कांबळे यांची परिस्थिती अत्यंत कठीण असली तरी अतिशय संघर्षातून त्यांनी वाटचाल केली आहे. डॉक्टर सिद्धार्थ कांबळे आंबेडकर कॉलेजमधून प्रिलिम्स उत्तीर्ण झाले आणि तिथेच BSc मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स, मास्टर ऑफ वेटरनरी सायन्स, MBA आणि LLM देखील पूर्ण केलं. एवढेच नव्हे तर आपल्या सेवा निवृत्तीनंतर LLM आणि पत्रकारितेची डिग्री देखील त्यांनी घेतली. इंग्रजी भाषा आणि चौफेर विचार करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे 1981 साली गोरगाव येथे पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून नोकरीत रुजू झाले. मात्र तिथे त्यांचं मन रमलं नाही. ते 1982 साली केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊन केंद्रीय सचिवालय नागपूर येथे गॅझेटेड ऑफिसर म्हणून रुजू झाले. त्यानंतर औरंगाबादच्या ब्रुक बॉन्ड कंपनीत मार्केटिंग ऑफिसर म्हणून काम केलं. मात्र डॉक्टर कांबळेंचं मन तिथेही रमलं नाही. 1985 साली पुन्हा एक परीक्षा दिली आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून रुजू झाले. या ठिकाणी अनेक गोरगरिबांचे कामं त्यांनी मार्गी लावले. सरकारी नोकरीत अनेक अडथळे निर्माण होत होते. अमरावती येथे पोस्टिंगवर असताना त्यांनी आयडेंटिफिकेशन ऑफ मसल प्रिंट हा रिसर्च सुद्धा केला. त्यांचं हे संशोधन जगभरात गाजलं. विमा कंपन्यांमध्ये हजारो लोकांना नियुक्त करत त्यांना रोजगार मिळवून दिला, तर अनेकांना विमा क्लेम मिळवून देत त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. 2016 पर्यंत कंपनीत सेवा दिली आणि मॅनेजर पदावर असताना सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर वकिली पेशात अनेक केसेसमध्ये लोकांना न्याय मिळवून देत आहेत, तर दुसरीकडे अनेक अडचणींवर मात करून मोठ्या धैर्यानं दैनिक बहुजन सौरभला देखील सर्वांच्या सहकार्यातून पुढे नेत आहे. डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांनी कायमच विषाची परीक्षा केली आहे.
रिक्स घेणं आणि त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी घेतलेलं काम जिद्दीनं तळीस नेणं याचे असंख्य किस्से त्यांच्या जीवनात पाहायला मिळतील. जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे. आज माझ्याबद्दल, माझ्या फॅमिलीबद्दल जो इतिहास तुम्ही विचारला त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. माझा जन्म मूळचा नागपूरचाच, सीताबर्डी इथे आम्ही जन्म झाला आणि मग त्याच्यानंतर लहानपणापासून आम्ही मेडिकल कॉलेजच्या मागे एम्प्रेस मिल कॉलनी इथे राहिला. त्यावेळेसची परिस्थिती एकदम थोडी वेगळी होती. आमची आजी राधाबाई कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिचं इन्व्हॉल्वमेंट होतं. त्याच्यामुळे डॉक्टर आंबेडकरांचा पूर्ण प्रभाव आमच्या फॅमिलीत होता आणि एक झपाटल्यासारखं तिने काम केलं आणि त्याच्यामुळे ती जवळपास आर्थिकदृष्ट्या फार अत्यंत कमजोर होऊन गेले होते. संपूर्ण समाजच कमजोर होता. त्याच्यामुळे आमची कमजोर नाही, बाकीच्या आमच्याही पेक्षा अनेक लोक कमजोर असल्याचं मला पाहत होतं. आणि आम्ही मानवता शाळेमध्ये आम्ही 5ही बहीण भाऊ, 3 बहिणी आणि 2 भाऊ आम्ही मानवता शाळेत शिकत होतो आणि आई पण तिथे शिवण क्लास शिकायची. अशी आम्ही पूर्णच्या पूर्ण परिवार मानवता शाळेमध्ये गेलो. आम्ही शिक्षण घेत असताना मला आठवते की अत्यंत हलाखीची परिस्थिती होती, पण त्यातल्या त्यात आम्ही एम्प्रेस मिल कॉलनीमध्ये म्हणजे स्लॅबच्या घरात राहत होतो. त्याच्यामुळे संपूर्ण लोक म्हणायचे की आम्ही श्रीमंत आहोत, म्हणजे बऱ्यापैकी आहोत. परंतु आमची परिस्थिती आम्हालाच माहिती आहे. आठवड्यातनं काहीतरी 70-80 रुपये बाबा आणवायचे आणि आमच्या शिक्षणाचा जो खर्च होता त्याच्यासाठी ते रात्री सेकंड शिफ्ट करायचे. म्हणजे एम्प्रेस मिल कॉलनीमधनं एम्प्रेस मिलमध्ये काम करत असताना ते 3-3:30 वाजता सुटली की त्याच्यानंतर ते दुसऱ्या कामावर जायचे आणि 11 वाजता यायचे. म्हणजे अशा डबल शिफ्टमध्ये काम केल्यामुळे आमची थोडी आर्थिक स्थितीतनं आम्ही थोडे बाहेर आलो. जीवनजी हे एम्प्रेस मिलमध्ये नोकरीला होते, कारण डॉक्टर सिद्धार्थ कांबळेंचं जीवन बालपणापासून मी जवळून पाहिलं. हाफपॅन्टवर राहणारी, फाटक्या कपड्यात राहणारी आम्ही माणसं मानवता हायस्कूल सारख्या एका शाळेमध्ये, मागासवर्गीय विभागात असलेल्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आणि हळूहळू शिक्षण हे महत्वाचं आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द ज्या माणसाच्या हृदयाला लागले. कारण इंग्रजी हा विषय तर आमच्यासाठी दुरापास्त होता. धड मराठी पण आमची ती इतकी मिश्रित होती. ते मराठी पण न बोलता येणारा, न वाचता येणारा व्यक्ती हळूहळू इंग्रजीवर कमांड करतो आणि आज एखाद्या केसमध्ये आर्ग्युमेंट करताना समोरच्या न्यायाधीशाला सुद्धा अचंबित करणारी माहिती त्यांच्यासमोर मांडतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांनी म्हटलंय. त्यामुळं त्यांचा आदर्श घेत असंख्य आंबेडकरी अनुयायांनी एक वेळ उपाशी राहून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांच्या परिवारात देखील शिक्षणाविषयीची सकारात्मक जागरूकता आपल्याला बघायला मिळते. निश्चितच मी सर्व लोकांना संदेश देईन की तुमच्या शिक्षणाचा वापर अशिक्षितपणा जो आहे, ढोंगीपणा आहे, तो गेला पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतः इंट्रोस्पेक्ट केलं पाहिजे स्वतःला की तुम्ही काय शिकलात आणि तुमच्या ह्या शिक्षणाचा कोणाला तरी वापर होईल की नाही, आणि जर तो वापर होत असेल तर कशा पद्धतीने होईल त्याचा ज्यावेळेस विचार प्रत्येक माणसाने जर केला तर मला असं वाटते, मग तो आयुष्याचा असो की काही असो. मी सातत्यानं एवढे वर्ष असताना जास्तीत जास्त पोरांना कशी मदत करता येईल त्याच्यासाठी आम्ही सतर्क राहिलो. मी इथे आमच्या गली नंबर 13 मध्ये एक मोठं विहार आहे. तिथे आज 70-80 विद्यार्थी तिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलं मुली अभ्यास करतात. त्या संपूर्ण विहाराला मी अभ्यासिकेत कन्वर्ट केलं. जिथे जिथे आम्हाला वाटते तिथे तिथे आम्ही पोरांना वाटेल त्या पद्धतीने मदत करतो. रासू गवई हे अध्यक्ष तर होते दीक्षाभूमीचे, परंतु वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट चे ते व्हाईस प्रेसिडेंट होते इंडियामधून. तर माझा संबंध असल्यामुळे डॉक्टर सिद्धार्थ कांबळेचा पण त्यांच्यासोबत संबंध आला आणि
एका परिषदेला, ते देशाचं नाव आठवत नाही मला, परंतु तिथे डेलिगेट म्हणून त्यांनी गवई साहेबांनी डॉक्टर सिद्धार्थ कांबळेला घेऊन गेले होते. त्याच्यानंतर त्यांचा खूप संबंध आला. तर सिद्धार्थ कांबळेंनी तिकडून आल्यानंतर त्यांना घरी जेवायला पण बोलावलं होतं गवई साहेबांना. असे काही प्रसंग आहेत. त्यांचा एकूणच स्वभाव मनमिळावू आणि हेल्प नेचरचा आहे. कोणालाही मदत करणं आणि त्यांचे काही त्यांच्यावर प्रश्न निर्माण झाले का, संकट आले ते दूर करणं, अशा स्वभावाचा तो व्यक्ती आहे. दोनदा इन्शुरन्समध्ये सिलेक्शन होऊन सुद्धा याने जॉईन केलं नाही. तर मी त्याच वेळेस जरा दटावलं याला, की म्हटलं हे तू नुकसान करतोयस आपल्या मुलांचं, कारण तुझं सिलेक्शन झालं म्हणजे दुसऱ्याचं नाही झालं. पोस्ट लिमिटेड असतात आणि तू जॉईन नाही झाला म्हणजे ती पोस्ट गेली. तर असं नको करू म्हटलं. मग ज्यावेळेस न्यू इंडियाची पोस्टिंग आली तर त्यावेळेस अमरावती मिळालं. तर त्यांनी परत म्हटलं दादा अमरावती मिळालं म्हणे, मला नाही जायचं म्हणे. म्हटलं तू जा अमरावतीला रिपोर्ट कर, तुला नागपूरला किंवा कुठं पाहिजे तिथं घेणं माझं काम, कारण मी असोसिएशनमध्ये चांगला पोस्ट लावतो, पदाधिकारी डायरेक्टर. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे आणि तिथं जॉईन केलं आणि तिथून यांची लिडरशिप सुरू झाली, अगदी फायटिंग करणं वगैरे. डॉक्टर कांबळे यांनी नोकरीवर असताना उदार मनानं काम केलंय. असंख्य व्यक्तींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं, तर अनेकांची कुटुंब स्थिरास्थावर करून दिली. कुठल्याही पदाचा मोह न ठेवता आपल्या लोकांचा डॉक्टर कांबळेंनी सतत फायदा करून दिलाय. माझ्याकडे मला असं आठवतंय की एक दिवस मी गोंदिया इथे काम करत असताना एक मी पेन घेतला, थोडासा जाडा असेल त्याच्यातली फ्लुडिंग, आणि त्याच दिवशी मी प्रण केला की आज मी हा पेनातली शाई संपेपर्यंत मी आज उठणार नाही आणि सर्व फायला क्लिअर करीन. 8 वाजता बसलो, 8:15च्या जवळपास मला वाटते मी काहीतरी 250 ते 300 क्लेम सेटल केले. क्लेम सेटल केले म्हणजे कुठे एखाद्या गरीब माणसाने सही केली नाही, नावं नाही, पंचनामा नाही, तर मी सरळ माझ्या अंगठे मारायचा, पंचनाम्यामध्ये सह्या करायचा, जेवढी माहिती त्याची अधुरी असली ते पूर्ण करायचा आणि ते करून ती फाईल कंप्लीट करून शिक्का मारून पैसे देऊन मोकळं. त्यावेळेस काय झालं की एक आमचे CRM होते, त्यांच्यासोबत हे चंद्रपूरला आले होते, वर्धेला आले होते. एका डीलर सोबत आमचं हे चालू होतं, म्हणजे कन्व्हर्सेशन चालू होतं. तर त्यांनी डीलरनी त्यांना विचारलं की बा हे 2 व्हीलरचं जे लायसन्स आहे हे ट्रॅक्टर चालवल्याला जमेल का, त्या ह्याच्यामध्ये एखादी क्लेम आला तर आपण पे करू शकता का. आता काही गोष्टी ज्या असतात हे प्रत्येक व्यक्तीला माहीत नसतं, ना रिजनल मॅनेजरला माहीत असतं, ना जो जे डिपार्टमेंट हँडल करतो त्याला माहीत असतं. अशा कंडिशनमध्ये काय झालं ना, ते रिजनल मॅनेजर बोलू शकले ना आम्ही बोललो. डॉक्टर साहेब म्हणे हा पे हो जाएगा. म्हणजे काय होतं की त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं हे डॉक्टर कांबळे साहेबांकडनं शिकावं. एक वेळा सोनवणे साहेब आणि मी एक क्लेम आम्ही लोक अदालतला काढला आणि ती बाई आली, 3 लाखाचा काहीतरी क्लेम होता आणि ती बाई येऊन ती खूप रडायला लागली आमच्या त्याच्यासमोर. तर सोनवणे साहेब म्हणाले अरे डॉक्टर किती पैसे, तुला किती पैसे पाहिजे सांग. ते म्हणाले की साहेब मला 5-6 लाख रुपये तरी पाहिजे. तर म्हणाला दिले. मग त्यांनी दिले, पण 3 लाखाचा क्लेम 6 लाख तुला देतो. मग दिले ना, दिले. म्हटलं तुम्हीच नका करू, मीच करतो, मीच ते सर्व पेपर करून तुमचं अप्रुव्हल करतो. सांगायचं म्हणजे कसं की आम्ही लोक हृदयानेही बोलत होतो, म्हणजे असं नाही की फक्त भाऊ तिला 3चे 6 दिले, आम्ही ते करून त्याला जस्टिफाय करून त्याला देऊन टाकत होतो आणि आम्हाला कोणी चॅलेंज करणार नव्हतं. आपल्या अशोका लेलँडमध्ये भंडारामध्ये तिथल्या आजूबाजूच्या गावाच्या शेती पूर्ण गेलेल्या होत्या आणि अशोका लेलँडनी त्या गाववाल्यांना सांगितलं होतं की आम्ही तुमचा एक मुलगा नोकरीवर घेऊ, परंतु अशोका लेलँडने घेतला नाही आणि मला म्हणे बुरबुरे चलो भंडारा आपण जाते है. तर त्या वेळेस त्यांनी एक पत्र लिहिलं अशोका लेलँडला आणि त्यामधून त्यांनी मीटिंगला बोलवलं. मीटिंगमध्ये त्या अशोका लेलँडच्या लोकांनी पैशाची ऑफर केली, परंतु त्या पैशाच्या ऑफरला डॉक्टर सिद्धार्थ कांबळेंनी झिगारून टाकलं आणि तिथल्या सर्वच्या सर्व जेवढे 70-60-70 लोक होते, मुलं होते, त्या सर्वांना नोकरीवर घेण्याकरता त्यांना अशोका लेलँडला भाग पाडलं. हे सिद्धार्थ कांबळेचं कार्य आहे. तर मला त्यांचा एकंदरीत जो माझा संबंध आला, त्यांचा एकंदरीत जो प्रवास आहे आता जीवनाचा, त्याच्यामध्ये मला देवानंदचं जे हम दोनों पिक्चरचं एक गाणं आहे जे मोहम्मद रफी साहेबांनी म्हटलेलं आहे आणि साहिर लुधियानवीचे त्याच्यात बोल आहेत.
आणि मला वाटतं जयदेवचं असेल कदाचित संगीत, जो काही विषय नाही तो महत्वाचा. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उड़ा, बर्बादियों का शोक मनाना फिजूल था, बर्बादियों का शोक मनाना फिजूल था, मनाना फिजूल था, मनाना फिजूल था, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. वकिलीचे शिक्षण आणि नोकरीतील अनुभवातून समजलेले बारकावे डॉक्टर कांबळे यांनी वकिली पेशात कामी लावले. कायद्याची चौकट आणि त्या पलीकडे जात त्यांनी आपले कौशल्य पणाला लावत अनेकांना न्याय मिळवून दिलाय. त्यासाठी कशाचीही अपेक्षा कोणाकडूनही ठेवली नाही. आता रिसेंटली मी 30-35 केसेस इन्कम टॅक्सच्या होत्या माझ्याकडे. सर्वच्या सर्व प्रमोशनची मॅटर रिलेटेड होतं आणि सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मधल्या केसेस होत्या. मी त्या इतक्या चांगल्या पद्धतीने हँडल केल्या. मी हँडल करण्यापेक्षा जो तिथला माणूस होता जाधव, आमचा लीडर, त्यांनी मला 2 वर्ष लोटांगण घातलं. रोज संध्याकाळी यायचा आणि माझे 2 तास खायचा तो, की इसके बारे में मेरे को समजा, उसके बारे में समजा, उसके बारे में समजा. म्हणजे त्याला समजवता माझा इतका अभ्यास होऊन गेला की मला आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये, स्पेशली कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये मी बऱ्यापैकी आहे. इव्हन आता एका हायकोर्टाच्या 1-2 मॅटरमध्ये मला तिथे मी ज्या लोकांना एंगेज केलं ते मला विचारतात की डॉक्टर साहब इसमें क्या था ये मेरे को बताओ. म्हणजे मला त्यांनाही ब्रीफ करावं लागलं. म्हणजे सांगायचं म्हणजे जी गोष्ट तुम्ही करता त्याला तुम्ही इतक्या मजबूतीने करा की ती वस्तू कोणी तुमच्या हातातून हिसकून घेऊन नये. एवढं प्रेम करा कोणत्याही गोष्टीवर. म्हणून शिक्षणाचाही वापर हा बाबासाहेबांनी समाजासाठीच केला, फक्त डिग्र्या वाढवायसाठी नाही केला. कांबळे साहेब इतके सोशल आहेत की कांबळे साहेबांना पाहून आणि त्यांचं वय पाहून आम्हाला देखील म्हणजे हुरूप येतो की माणसाने जगावं तर कांबळे साहेबांसारखं, क्रिया कराव्यात तर कांबळे साहेबांसारखं. कांबळे साहेबांपासून मी खूप काही शिकलो सर्व्हिस मॅटरमध्ये. आणि नेहमी कांबळे साहेब 100 लोकात म्हणतात की मी जाधवमुळे शिकलो, ह्या माणसाने मला खूप शिकवलं. आणि मी 1000 लोकांमध्ये नेहमी म्हणतो की मी कांबळे साहेबांसोबत सर्व्हिस मॅटरमध्ये काय आहे, सर्व्हिस मॅटर कसे डील करावे, कुठल्या पद्धतीने आपण ब्रॉचरचं हे करावं, अनुकरण करावं, त्यातले कोणते वयम कुठल्या वेळेस आपल्या कामात येतील, हे त्यांनी मला पटवून सांगितलं. मी ब्रुक बॉन्ड मध्ये असताना, गव्हर्नमेंट ऑफिसर असताना सर्व युरोपियन इकॉनॉमिकल कम्युनिटीचं जे मार्केट मिळणार होतं ते बट्ट्याबोळ करून ठेवलं होतं काही लोकांनी. मला जॉईंट सेक्रेटरीचा फोन आला की डॉक्टर कांबळे आर यू अवेलेबल इन औरंगाबाद. आय सेड येस आय एम व्हेरी मच देयर. नो आय वॉन्ट अ स्पेशल फेवर फ्रॉम यू. आय सेड ओके सर प्लीज कम. आले ते, त्यांनी मला घेऊन गेले. देन ही हॅज इन्स्पेक्टेड, रिइन्स्पेक्टेड आणि आस्क्ड मी टू साइन एव्हरी ऑल डॉक्युमेंट्स. आणि मी ते पूर्णच्या पूर्ण ते साइन केले आणि देशाला एक युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीचं मोठं मार्केट मिळालं. पे टू सोसायटी या तत्वावरच डॉक्टर कांबळे जगत आहेत. संपर्कात आलेल्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्यांना मदत करणं हा त्यांचा जणू पिंडच आहे. आतापर्यंत हजारो लोकांना त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून दिलाय. सातत्यानं माझा प्रयत्न असतो की रोजच्या ज्यावेळेस मी कोर्टात जात असतो तर मला 70 ते 80% लोक मला पैसे देत नाही. 2-4 काही थोडेफार लोक देत असतात, पण तुम्ही त्या जे देत नाही त्याच्याही केसेस तेवढ्याच याच्याने भांडतो, जिद्दीने भांडतो की जरी मला त्यांनी पैसे दिलेला नाही तरी माझ्यासमोर एकच आहे की मी वापरलेल्या स्किल्डचा वापर मी जर त्याच्यासाठी नाही केला तर मग माझा काही उपयोग नाही. भगवान बुद्धाच्या विचाराचा मोठा प्रभाव त्यांच्या जीवनावर आहे. कारण आम्ही साध्या गोष्टी पाहतो की घरामध्ये जर घरकाम करायचं असेल, बांधकाम करायचं असेल, इंटेरियर डेकोरेशन करायचं असेल तर या माणसाला इंजिनियर लागतच नाही. हा माणूस कुठून डोकं लावतो, कुठून काय काय गोष्टी करतो, ठियावर जाऊन मजूर पकडून आणतो.
आणि त्या मजुरांशी कधी सौदा करत नाही, कधी भाव करत नाही. या माणसाला मी भाव करताना कधीच पाहिलं नाही. सहज पैसे काढून देणे म्हणजे याचा अर्थ असा की गरिबीला न लाजवता त्याच्या श्रमाला किंमत कशी द्यायची. तुकडोजी महाराज म्हणतात ना, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझकडे वळो. ही जी भावना आहे की श्रम करणाऱ्या माणसाला स्वतःच्या पायावर उभा राहता आलं पाहिजे, आपण त्याला तेवढी आर्थिक मदत करता आली पाहिजे. अनेकांना त्यांनी मदत केली आणि मग डॉक्टरांना विचारो, डॉक्टर तुम्ही त्या अमक्याला मदत केली होती, त्यांनी परत केले का? नाही म्हणाले, विसरलो ते मी. म्हणजे विसरायचं असतं, हे त्यांच्यामधला फार चांगला गुण आहे. डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांच्या वाढदिवसाच्या मंगलकामना, शुभेच्छा. आम्ही इन्शुरन्स कंपनीमध्ये असताना एक इन्स्टिट्यूट करायचं असं ठरवलं. कारण की सेवानिवृत्तीनंतर काय करायचं याच्याकरता आम्ही दोघेही इन्शुरन्स कंपनीमध्ये असताना आपापल्या रिजनल ट्रेनिंग सेंटरचे प्रिन्सिपाल होतो आणि त्याच्यातून ही कल्पना सुचली आणि आम्ही 2004 साली आम्ही सिद्धार्थ कॉलेज ऑफ इन्शुरन्सची स्थापना केली. त्यानंतर गव्हर्नमेंट इन्शुरन्स कंपनीचे ट्रेनिंग करायला इथं एजंट्स यायचे आणि सगळीकडे सिद्धार्थ कॉलेज ऑफ इन्शुरन्सचं नाव झाल्यामुळं आणि रिझल्ट आमचे चांगले असल्यामुळं आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला आणि 8 ते 10 हजार इन्शुरन्स एजंट आम्ही त्यावेळेस तयार केले आणि आज ते मोठ्या मोठ्या पदावरती आज काम करत आहेत. 2003 साली माझी आणि सरांची भेट झाली. सरांचा मुलगा आहे सुलय, त्याला शिकवण्यासाठी सरांनी मला नियुक्त केलं आणि झालं असं की माझ्याकडे जागेचा विषय होता की मला शिकवावं कुठे. सर म्हणाले की माझी जागा आहे, तुम्ही या तिथे आणि शिकवा. मी तिथे गेलो, माझं इन्स्टिट्यूट सुरू केलं आणि अशा रीतीने सरांचा आणि माझा परिचय सुरू झाला. सरांना मला ओळखण्याची संधी मिळाली ह्या गेल्या 20 वर्षामध्ये. सरांचं जे व्यक्तित्व आहे त्याच्यापासून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. डॉक्टर कांबळे हा व्यक्ती तसा वल्ली आहे. त्यांना लहान मुलांमध्ये रमायला आवडते. कधी गाण्यांच्या मैफलीत रंगत आणतात तर कधी गप्पांचा फड तासन तास चालतो. त्यामुळंच सर्व वयोगटातील महिला असो वा पुरुष त्यांच्यासोबतच सहज समरस होऊन जातात. मी त्यांना बघितलं सातत्याने जेव्हा ते कोणत्याही कार्यक्रमाचं ऑर्गनाईज करतात बहुजन सौरभच्या ऑफिसमध्ये, त्यावेळेस त्यांना त्याच्यात गाण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्यांना अनेक किस्से ऐकण्यामध्ये किस्से आहे. त्यांना बेवड्या लोकांसोबत राहण्यामध्ये फार आवड आहे. मी पाहिलं त्यांना, ते किती घेतात हे मला नाही माहीत, कारण मी दारू नाही घेत, परंतु अनेक बेवड्यांसोबत ते राहतात. परंतु त्यांनी स्वतःला अशा प्रकारची कोणत्या प्रकारची अशी लागण लावून नाही घेतली. डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांच्या आयुष्यातील अभिमानास्पद घटना म्हणजे दैनिक बहुजन सौरभचा जन्म. बहुजन सौरभ वृत्तपत्राचं नाव कुठेही निघालं की सदाबहार सिद्धार्थ अधिकच फुलतोय. कारण या फुलण्यात संध्या राजूरकर, विलास गजभिये, ईश्वर रामटेके आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या रूपानं असंख्य पिसारे त्यांच्यासोबत आहेत. बहुजन सौरभ, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की यावेळेस आपल्या याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये खूप नुकसान झालं आणि त्यावेळेस त्याचा जन्म झाला. आमचे अनेक लोक त्याच्यातनं तो पेपर बंद पडला. मग नंतर मिलिंद फुलझेले माझ्याकडे आले, विलास गजबे आले, मी होतो, संध्या राजूरकर होत्या आणि या सर्वांनी मिळून आम्ही ठरवलं की आता काय करायचं त्याच्यात. तर मी मिलिंदला म्हटलं की तू आता तुझा पगाराचं कसं, तर काहीच नाही. मग असं म्हटलं की आम्ही काही पैसे गोळा करतो आणि तुला देतो. काही विचार होता 20-25 हजार रुपये त्यांना देऊ. ते म्हणाल मला पैसे नको, तुम्हाला जर द्यायचं असेल तर पेपर काढा. त्यांनी फार मोठा पेच आणला आमच्यासमोर. पेपर कसा काढायचा, पेपरचा आमच्याला काय अनुभव नाही. मग की संध्या होती, संध्याने म्हणे की
मी तर पेपरमध्ये काम केलं, मला माहिती आहे. तो म्हणाला मी पण एवढे दिवस काम केलं. तर म्हटलं ठीक आहे, पेपर काढा, मी काय जबाबदार, मी करतो म्हटलं तुमची सर्व सोय. माझ्या ऑफिसचे जेवढे हे होते पीसीज, कम्प्युटर्स सर्व रिपेअर केले. त्याच्यानंतर मी माझी गाडी वापरली. त्याच्यानंतर सर्वात पहिले फंडिंग मी केलं. त्याच्यानंतर सर्व लोकांनी फंडिंग केलं आणि त्याच्यानंतर आम्ही सातत्यानं 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष खूप घाटत गेलो. आणि ते घाटत जात असताना मी म्हटलं पैशाचा वापर कुठे करू. आणि त्याच्यामुळे माझ्या लक्षात येत होतं की मी समाजाचं खऱ्या अर्थानं प्रबोधन करतो. खऱ्या अर्थानं म्हणजे आज फुले शाहू आंबेडकरांचे विचार घरोघरी जाणं हे काही साधी गोष्ट नाही. की समजा एखादी गोष्ट ते तुमच्यासोबत बोलत आहे आणि ते इतकं उंचीवर घेऊन जातात तुम्हाला, तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की तुमचे पाय जमिनीवर आहेत की नाही. जर तुमचे पाय जमिनीवर नसेल तर समजून जा तुम्ही लटकले मध्ये. ह्या साठी तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर रोवून राहावं लागते. म्हणजे मग तुम्हाला डॉक्टर कांबळेंनी किती मोठं स्वप्न दाखवलं तरी पण तुम्ही काय आहे हे जेव्हा तुम्हाला समजते तेव्हा ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही किती लायबल असता हे त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ही त्यांची जमेची बाजू आहे, पण आपल्यासाठी किती जमेची बाजू येईल हे आपल्यावर अवलंबून आहे. आपल्याला ते किती घेता येतं. मी एक लेख लिहिला होता की वाट पाहिली प्रभूची आणि भेटला सिद्धार्थ. हा माझा अत्यंत गाजलेला लेख सिद्धार्थ कांबळेवरती लिहिलेला. या लेखातून त्यांचे पैलू मी माझ्या पद्धतीने ते उघडण्याचा प्रयत्न केला. सिद्धार्थ कांबळे आमच्या सोबत आहेत ही आमची फार मोठी जमाची बाजू, की ज्यांच्याकडे सर्व यश, आराम, सर्व काही आहे, पैसा आहे, बुद्धी आहे, सर्वच काही आहे, परंतु हे काम मी केलं पाहिजे हा वारसा त्यांना त्यांची आजी, जी बाबासाहेबांसोबत तत्कालीन काळामध्ये बाबासाहेबांची सहकारी होती, ही भारतातली पहिली महिलांची कामगार नेता आणि पुढारी, ज्यांना पुढारपण लाभलं, अशा राधाबाई कांबळेचे नातू. आणि हे गुण त्यांच्या आजीकडून त्यांच्यामध्ये आलेले आहेत. आता डॉक्टर कांबळेंचा प्रत्येक वाढदिवस गेल्या 18-19 वर्षामध्ये आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारांनी साजरा करतो. पण यावर्षी गौरव आणि पंकज हे 2 आम्हाला मित्र मिळाले आणि सहज बोलता बोलता बोललो की आपण डॉक्टर कांबळेंवर एखादी डॉक्युमेंटरी करूया आणि काहीतरी वेगळं गिफ्ट त्यांना या डॉक्युमेंटरीच्या रूपाने आपण देऊया. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या संदर्भात त्यांच्या मित्रांकडून त्यांना शुभेच्छा देत असताना, सदिच्छा देत असताना आपण त्यांच्या व्यक्तिमत्वालाही जाणून घेऊया ह्या उद्देशाने ह्या सर्व त्यांच्या संदर्भातलं पिक्चरायझेशन केलं. त्यांच्या संदर्भामध्ये ही डॉक्युमेंटरी आपण तयार केलेली आहे आणि हीच त्यांच्या वाढदिवसाची भेट आहे. आणि त्यांना अधिक दीर्घायुष्य लागो असं त्यांचं व्यक्तिमत्व बहरत राहो आणि ते सदाबहार व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या सान्निध्यामध्ये जास्तीत जास्त वेळ राहो अशी सदिच्छा व्यक्त करते. मैं डॉक्टर सिद्धार्थ कांबळे इनके जन्मदिन पर मैं ये गीत उनको डेडिकेट कर रहा हूँ. मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है. खुशबू देता है, मधुबन खुशबू देता है, सागर सान देता है, जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है.
रहे, चलती है लहरा के पवन, सांस सभी की चलती रहे, लोगों ने त्याग दिए जीवन, प्रीतियों में पलती रहे, प्रीतियों में पलती रहे, दिल वो दिल है जो अपनी धड़कन देता है, जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है। ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केवळ नागपूर आणि राज्यातूनच नव्हे तर देश विदेशातूनही ऑनलाईन पद्धतीने डॉक्टर कांबळे यांना शुभेच्छा मिळत आहे. सर्वात अगोदर सर्वांना सप्रेम जय भीम. मी माझ्याकडून त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि आजचा जो काही प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे, तो चांगल्या तऱ्हेने पार पाडावा. माझ्या मिस्टरांच्या ज्या ज्या मनात भावना, ज्या ज्या मनात इच्छा असतील, जे जे काही त्यांना इकडे करायचं आहे, ते सगळं त्यांचं स्वप्न पूर्ण हो आणि मी नेहमी त्यांच्यासोबत राहील, हे पण एक सत्य आहे आणि मी ते त्यांच्या म्हणजे त्यांच्या सोबत राहून त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण हो अशी प्रार्थना करते. जय भीम. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा. May you have a year filled with lots of love, happiness and good health and you get to travel the world a little more this year. खूप मजा करा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या. हॅपी बर्थडे. मामाजी, विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. आपका दिन बहुत अच्छा जाए एंड मे दिस ईयर गिव यू लॉट ऑफ हेल्थ एंड लॉट ऑफ हैप्पीनेस. बेस्ट विशेस फ्रॉम आवर साइड. यस, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. हेलो, डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, Raj Kathane and Vaishali Kathane wishing you a very happy birthday. Happy birthday from me also. Vaishali Kathane and everyone in the Kathane family. अमरावतीला सोबत असताना खूप प्रसंग यायचे, ज्याच्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय करायचो. जसे की काही दिवस आम्ही बाहेर जेवण करायला जायचो, पण नंतर आम्ही ठरवलं की जेवण आपण स्वतः घरी तयार करायचं. आणि जेवण करताना डॉक्टर सिद्धार्थ कांबळे म्हणायचे की मला जेवण बनवता येत नाही, परंतु भांडे धुता येतात. तर भारत, तू जेवण तयार करायचं, आपण जेवायचं आणि भांडे मी स्वच्छ करून ठेवी. असे प्रसंग आहेत. सिद्धार्थ हा खूप मोठ्या मनाचा माणूस आहे. त्याचं मन एवढं मोठं आहे की तो गोरगरिबांना मदत करतो, गंजलेल्या पिंजऱ्यांना मदत करतो आणि अन्यायाविरुद्ध लढणे हे सुद्धा त्यांचं एक मोठं हे ब्रीदवाक्य आहे. कारण इन्शुरन्स कंपनीमध्ये असताना त्यांच्यावरती जो अन्याय झाला त्याच्याविरुद्ध त्यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी लढत दिली आणि त्यात ते विजय झाले होते. म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. हॅलो, डॉक्टर सिद्धार्थ कांबळे. This is your friend Arun Dhomne wishing you a very happy and joyful 68th birthday. On this occasion, I can only wish you a very happy, peaceful and healthy retired life. त्यांनी फॅमिलीला एम्पॉवर करण्याचं खूप एक मोठं काम केलं आहे. त्यांनी एक इन्स्टिट्यूशन उघडलं होतं, कॉलेज ऑफ इन्शुरन्स.
तर त्याच्या एका बॅचमधून मी इन्शुरन्स एजंटही झालो. त्याचा मला खूप फायदा झाला होता. इन्शुरन्स सेक्टर कसं काम करते, त्याच्यामध्ये कसं आपण काम करायला पाहिजे असं, आणि त्या सेक्टरमध्ये आपण कसं पुढे जाऊ शकतो, आणि त्याच सेक्टरमध्ये सुलय आता खूप चांगलं काम करत आहे. तर हा मार्गदर्शन आम्हाला खूप आधीच डॉक्टर सिद्धार्थ कांबळे आमचे मामा यांनी दिलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्वप्न होतं की पे बॅक टू सोसायटी, तर त्यांनी खऱ्या अर्थाने समाजाला भरभरून दिलेलं आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि ते चांगल्या स्वभावाचे आहे, दयाळू स्वभावाचे आहे, कोणालाही मदत करतात. आणि त्यांच्यापासूनच आम्ही पण शिकलो की नाही आपण पण पे बॅक टू सोसायटीला काहीतरी दिलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही काहीतरी मदत करत राहतो. डॉक्टर कांबळेंना त्यांच्या प्रवासात अनेक मित्रांची साथ लाभली आहे. त्यांच्यापैकी अनेक जण संपर्कात आहे, तर काहींनी या आयुष्याची साथ सोडली. त्या सगळ्यांचीच आठवण आजही डॉक्टर कांबळे मोठ्या आत्मीयतेनं काढतात. गजाकोश मला अत्यंत महत्वाचा वाटतो, कारण तो क्लास 4 मधून आला आणि मी माझ्या लिखाणातल्या तो चुका काढायचा. तो ऑफकोर्स काही अनेक नाही, तर त्याच्यामुळे मला सातत्यानं त्याची आठवण येते की एक क्लास 4 पोरगा त्याने किती तो मोठा झाला. दुसरा शेंडे आमच्या भंडाऱ्याचे, तो त्यांनी माझा फॉलोअप केला. त्याचा मुलगा मेडिकलमध्ये टॉपर तर राहिला, त्यांनी MD ऑर्थोपेडिक्समध्ये त्यांनी आपलं मोठं नाव केलं. त्याचा लहान मुलगा ते आमच्या घरी येऊन राहायचे. म्हणजे तो अत्यंत म्हणजे प्रामाणिक माझ्यासोबत राहिला आणि त्यांनी आमचं अनुकरण केलं. अनेक लोक मला आठवत आहेत. मला इंग्रजीत जे सर्वात महत्त्वाचं आणि मला कॉम्पिटंट राहिला तो म्हणजे HT रामटेके, आनंद रामटेके. त्यांनी माझं इंग्रजी खूप चांगलं सुरवलं. त्याच्यानंतर मी RV गायकवाडांना मी माझं हे देतो. त्यांची ती लँग्वेज आणि लिहिण्याची कौशल्य हे त्यांच्यापासून मी शिकलो बऱ्याच गोष्टी. असे अनेक लोक आहेत, अनेक पलोपली मला लोकांनी हे केलेलं आहे आणि अनेक लोकांनी मला मदतही केलेली आहे. अनफॉर्च्युनेटली आमचा किशोर वाहने गेला, तोही एक माझा अत्यंत जवळचा. ठावरे गेले आमचे, तेही गेले. ते म्हणजे सर्व माझ्या जवळचे लोक होते. तर असे अनेक लोक मी गमावले, अनेक लोक माझ्यासोबत आहेत आणि त्यांची प्रेरणाही मला सातत्यानं मिळत असते. चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी ना हो आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले, एक ऐसे गगन के तले. सूरज की पहली किरण से आशा का सवेरा जागे, सूरज की पहली किरण से आशा का सवेरा जागे, चंदा की किरण से धुल कर घनघोर अंधेरा भागे, चंदा की किरण से धुल कर घनघोर अंधेरा.